शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र काशी केदारेश्वर येथे महाशिवरात्री उत्सव सालाबादप्रमाणे मोठ्या उत्सवात साजरा झाला। रामायण काळापूर्वीचे हे मंदिर असून या ठिकाणी प्रभू श्रीराम सीतामाई लक्ष्मणाचे वास्तव्य झालेले आहे। हे सांगताना येथील मठाधिपती हरिभक्त पारायण महंत बाबा गिरी महाराज म्हणाले, या ठिकाणी 17 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे। त्यानिमित्त हरिकीर्तन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, जागर, संगीत, भजन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन असते। श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान संस्था आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या महापर्वाच्या निमित्ताने मागील 16 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झालेला आहे। यावर्षी या नामसप्ताहाचं हे 17वं वर्ष आहे। भगवान श्री काशी केदारेश्वर देवस्थान हे शिवालय अतिशय पुरातन, प्राचीन व ऐतिहासिक अशा स्वरूपाच्याला पार्श्वभूमी आहे। काशी केदारेश्वर हे नामाभिधान ज्या महापुरुषांच्या माध्यमातून प्राप्त झालं, भगवान श्री काशी केदारेश्वराचे मूळ उपासक, या देवस्थानचे मूळ संस्थापक महान तपस्वी तपोनिधी ऋषी काशीनाथ बाबा यांचे या देवस्थानचे मुख्य महंत किंवा मुख्य साधक म्हणून मुख्य प्राचीनता व ऐतिहासिकता आहे। आणि भगवान श्री काशी केदारेश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून या ठिकाणी संजीवन समाधी घेतलेली आहे। या ठिकाणी सीतामाईंचं वास्तव्य, लंकेमधून मागे आल्याच्या नंतर एका रजकाने आक्षेप घेतला अयोध्येमध्ये व तदनंतर लक्ष्मणांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामचंद्रांनी जो वनवास गमन घडवला तो या ठिकाणी लोह अंकुशांचा जन्म आहे। या ठिकाणी सीतामाईंची नाणी आहे व सीतामाईंना तहान लागली म्हणून भगवान प्रभू श्रीरामचंद्राच्या माध्यमातून जेव्हा लक्ष्मणांनी वनवास गमन घडवलं त्यावेळेस लक्ष्मणजींनी अगदी बाण मानून खडकामध्ये 6-7 फुटावरती असणारा कुंड निर्माण केला। त्या कुंडाला आज तागायत पाणी आहे। भगवान श्री काशी केदारेश्वराचा अतिशय पुरातन, प्राचीन व ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आलेलं हे शिवालय आणि या शिवालयामध्ये प्रतिवर्षी श्रावण मासामध्ये 3ऱ्या सोमवारी एक दिवशी अतिशय भव्यदिव्य अशी यात्रा उत्सव असतो। वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह असतो। आज येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी इथे फराळाचं अन्नदान असतं आणि यावर्षी या नामसप्ताहाचं हे 17वं वर्ष आहे। आपण सर्वांनी पंचकृषीच्या बाहेरून यावं आणि या नामसप्ताहासाठी येऊन आपण इथे फराळाचं, त्याचप्रमाणे भगवान श्री काशी केदारेश्वराच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही सर्वांना मी देवस्थानच्या वतीने अगदी विनंतीपूर्वक शुभकामना व्यक्त करतो आणि आज सर्वांना महाशिवरात्रीच्या महापर्वाच्या निमित्ताने शुभकामना। न्यमा विकासासाठी महाप्रसादाचे आयोजन असते। शेवगाव, पाथर्डी, शिरूर, गेवराई, पैठण सह महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्तांची येथे दर्शनासाठी गर्दी झालेली दिसून येते। महंत श्री बाबा गिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुंदर नियोजन पाहावयास मिळाले आहे।